पॅटर्न ज्याला म्हणतात, की आपल्या स्वतःचे पॅटर्न जे आहेत, इमोशनल फिलिंग जे आहेत, फिलिंग किंवा जे इमोशन, एनर्जी इन मोशन, ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्याने आपल्या जीवनावर जो इन्फ्लुएन्स किंवा याचा प्रभाव, परिणाम जो होत आहे, हा परिणाम रेकग्नाइज करायचा प्रयत्न करूया. आणि एव्हरीडे वी हॅव टू डू धिस एक्सरसाइज. दररोज आपल्याला याच्यावर कृती करावी लागेल. इमोशनल पॅटर्न ओळखल्यानंतर, आता इमोशनल पॅटर्न काय काय असतात? उदाहरणार्थ, पहाटे उठल्यानंतर माझी स्वतःची एनर्जी लेवल काय आहे, राईट? एनर्जी, ऊर्जा शक्ती कशी आहे, हे रेकग्नाइज करणं गरजेचं आहे. आणि ही जी हॅबिट आहे, ही जी सवय आहे, हा जो पॅटर्न आहे, हा मला कुठल्या दिशेला घेऊन चाललेला आहे? माझ्या जीवनात जर माझी ग्रोथ होत असेल, प्रगती होत असेल, तर आय एम ऑन द राईट ट्रॅक. बरोबर. माझ्या जीवनात जर मी प्रगती करतोय, ग्रोथ करतोय, सक्सेस मला प्राप्त होत आहे, किंवा अकॉम्प्लिश करतोय, मी जे काही मला प्राप्त करायचं होतं हे सगळं मी साध्य करत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ते साध्य करत असताना माझ्या अंतर्मनात फिलिंग काय आहे? म्हणजे सॅलरी तर खूप चांगली आहे, पण ती सॅलरी प्राप्त करताना जे कार्य मी करत आहे ते मला ओव्हर बर्डन किंवा प्रेशराईज होत आहे का? राईट. आणि कधी कधी खरोखर मी स्वतःला आहे त्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट केलेलं आहे का? ऍडजस्ट इन द सेन्स, जसं की गरम पाणी जर असेल आणि त्यामध्ये एखादा बेडूक, फ्रॉग टाकला, तर तो काय करेल माहितीये? त्याच्यात जेवढी क्षमता असेल, जेवढी शक्ती असेल, त्याच्याने पटकन उडी मारेल आणि बाहेर पडेल. राईट. दिस इज व्हॉट हिज रिॲक्शन, इमिजिएट रिॲक्शन. परंतु जर तोच फ्रॉग, तोच बेडूक एका भांड्यात ठेवला, त्या भांड्यात पाणी आहे आणि ते भांड्यात ठेवलं आणि ते भांड गॅसवर ठेवलं, आणि हळूहळू ते टेम्परेचर त्याचं वाढायला सुरुवात झाली, तर काय करेल माहिती? तो बेडूक, तो उडी मारणार नाही. त्याच्यात क्षमता असून सुद्धा तो काय करेल? स्वतःचं टेम्परेचर त्या पाण्याबरोबर ऍडजस्ट करण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावेल. म्हणजे काय करेल? ऍडजस्ट करेल, ऍडजस्ट करेल, ऍडजस्ट करेल. पण एक वेळ अशी येईल की त्यानंतर ते टेम्परेचर खूप वाढेल आणि तो आता ते सहन करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल तो आता उडी मारेल. नाही, तो आता उडी पण नाही मारणार. का? कारण त्याची सगळी शक्ती त्याने खर्ची केलेली आहे. कशासाठी? फक्त ऍडजस्टमेंटसाठी. राईट. आणि खरोखर आपल्या जीवनात अशी वेळ तर आलेली नाही ना, की आपण सुद्धा ऍडजस्टमेंट करत चाललेलो आहोत, स्वतःला ऍडजस्ट करत आहोत. आणि मी जे तुम्हाला सांगतोय, तर मी काय सांगतोय? तुमचा इमोशनल पॅटर्न रेकग्नाइज करा, त्याला ओळखा, की माझ्या अंतर्मनामध्ये क्रोध अजून किती आहे, माझ्या अंतर्मनामध्ये इनसिक्युअरची फिलिंग किती आहे, चिंतेची फिलिंग किती आहे, फ्रस्ट्रेशन किती आहे, हे रेकग्नाइज करावं लागेल. राईट. याच्यासाठी काही एक्झरसाइज आहेत आणि त्या एक्झरसाइज प्रत्येक व्यक्ती करू शकतो. सध्याची स्थिती आणि जे मी तुमच्याशी बोलतोय हे प्रॅक्टिकल आहे, अगदी प्रॅक्टिकल. कितीही कोर्सेस किंवा अति उच्च ट्रेनिंग जरी अटेंड केलं, परंतु त्यातील मोटिवेशन हे टाइम बिंग आहे. कळालं? म्हणजे तात्पुरतं. फक्त आता जाऊन स्टेजवर जाऊन जोर जोरात आरडाओरडा केला, येस, ठीक आहे, त्याचा प्रभाव आहे. परंतु आरडाओरडा केल्याने मोटिवेशन मिळत नाही. तर जर हे रूट कॉज, मूळ जे आहे, रूट, त्या मुळाशी जाऊन, डेप्थ मध्ये जाऊन आपल्याला स्वतःला ओळखावं लागेल, की माझ्या जीवनात मला काय काय फिलिंग होत आहेत. आणि आजपासून आपण याच्यावरच काम करणार आहोत मोस्टली. आणि हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखर याच्यावर खूप 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 काम करायची गरज आहे. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत ज्या याच्यावर डिस्कस कराव्या लागतील, याच्यावर प्रत्यक्ष कार्य करावं लागेल. त्यावेळेस आपण त्या डेप्थ मध्ये जाऊ. आणि इट इज पॉसिबल, हे शक्य आहे. आतापर्यंतचं जीवन जे पण आहे ते आहे, परंतु ते इम्प्रूव्ह करणं किंवा त्यामध्ये ग्रोथ करणं, सुधारणा करणं, हे शक्य आहे. त्यासाठी काय करावं लागेल? आपले इमोशनल पॅटर्न रिकग्नाइज करावे लागतील. इमोशनल पॅटर्न ओळखल्यानंतर, उदाहरणार्थ, इमोशनल पॅटर्न काय काय असू शकतात?
इमोशनल पॅटर्न म्हणजे काय? की अंतर्मनामध्ये ज्याला म्हणतात ना, मला असं वाटतंय. काय वाटते? मला चिंता वाटते, मला भीती वाटते, मला असुरक्षितता वाटते, मला असं वाटतंय की कोणीतरी फसवेल. हे काय आहे? ह्या फिलिंग्ज आहेत. राईट? ह्या फिलिंग्ज तुमच्या आत काय निर्माण करतात माहितीये? विचार निर्माण करतात. तुम्हाला हे सुद्धा तुम्ही अनुभवलेलं असेल. आता यामध्ये एक महत्वाचा पार्ट काय तो माहिती? की आपण यू कॅनॉट नॉट कम्युनिकेट. याचा अर्थ काय होतो? यू कॅनॉट नॉट कम्युनिकेट. म्हणजे तुम्ही कम्युनिकेशनचा अर्थ बोलल्याशिवाय. बोलणं म्हणजे आता दोन प्रकारचं कम्युनिकेशन होतं. किंवा कम्युनिकेशनचा अर्थ तुम्हाला जे फिलिंग होते ते समोरच्या व्यक्तीला एक्सप्रेस करणे. कम्युनिकेशन याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार काय? व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल जे तुम्ही बोलून भावना व्यक्त करतायत याला काय म्हणायचं? व्हर्बल कम्युनिकेशन. आणि दुसरं काय आहे? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा अर्थ काय? एक, जिथे तुम्हाला राग व्यक्त करता येतो ना, तिथे तुम्ही ओरडणार. राईट? राग व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आरडाओरडा करणे किंवा रागावणे. अंतःकरणाचा म्हणजे स्वतःचा म्हणतात ना, जीवाचा तीळपापड करून घेणे. ही म्हण आहे, तीळपापड. जीवाचा म्हणजे आक्रोश. आक्रोश करून घेणे. भान राहत नाही अशा व्यक्तीला की आपण नेमकं कुठे आहोत. राईट? आणि त्यावेळेस हा एक इमोशनल पॅटर्न आहे. क्रोध व्यक्त करणे. पण साहेबांसमोर कसा क्रोध व्यक्त कराल तुम्ही? आतमध्ये खूप राग आहे, पण व्यक्त कसं करणार? नाही बोलतायत तिथे. राईट? म्हणजे फार क्वचित येते, बोलता नाही येत. मग तिथे कसा क्रोध व्यक्त होईल? तिथे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मग त्या चेहऱ्याचे भाव बदलतील, बॉडी लँग्वेज चेंज होईल. आतापर्यंत उत्साह होता, आता निरुत्साही झाला. कदाचित डेस्कवर आल्यावर, आपल्या जागेवर आल्यावर ती नोटबुक असेल ती अशी फेकून देईल व्यक्ती आणि धपकन खुर्चीवर बसेल. कळालं? किंवा कान त्याचे लाल व्हायला सुरुवात होतील. बरोबर? हार्टबीट वाढतील, हृदयाचे धडधड वाढेल. जशी भीती हे एक इमोशन आहे. मग भीतीमध्ये व्यक्ती कसं एक्सप्रेस करेल आपले स्वतःचे इमोशन? बऱ्याच वेळा तो बोलेल, जोरात आई असं ओरडेल, भीती वाटते ना. किंवा वडिलांचं नाव घेईल, अरे बापरे, भीती वाटते आतमध्ये. राईट? हे काय आहे? व्हर्बल कम्युनिकेशन. परंतु दुसरा प्रकार काय आहे कम्युनिकेशनचा? जर तुम्ही कधी पाहिला असेल तर, जर समोर अचानक एखादा धोका किंवा असुरक्षितता किंवा डेंजर तुम्हाला दिसलं, त्यावेळेस काय फिलिंग येतील? त्यावेळेस व्यक्त कसं कराल ते? ते व्यक्त कराल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. राईट? म्हणजे तुम्ही टू व्हीलरवर चाललेला आहात, स्पीडमध्ये गाडी आहे आणि समोरून कदाचित थोड्या वेळासाठी, थोड्या क्षणासाठी तुमची दृष्टी थोडीशी रस्त्यावरून बाजूला गेली. इकडे पाहत होतात आणि लगेच परत असं झालं तुम्ही. अरे, इकडे पाहत होतात काहीतरी आणि पाहता पाहता समोर लक्षात आलं की कोणीतरी आले. सडनली तुम्ही इकडे झालात आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की एक गाडी पास झाली. काही सेकंदाच्या फरकाने. 30 सेकंद, 60 सेकंद. त्यावेळेस थोडं पुढे गेल्यानंतर, ज्याला म्हणतात ना, दिल की धडकन बढ़ने लगी है, हृदयाची धडधड वाढते. आता हे कुणी सांगितलं हृदयाला की आता धडधड कर, म्हणजे आता स्पीड वाढव तुझा, हार्टबीट वाढव? हे कुणी सांगितलं? दिस इज व्हॉट युअर व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सगळ्याच कम्युनिकेशन बोलून व्यक्त होत नाही. काही कम्युनिकेशन हे आपल्या प्रोग्राम मध्ये, शरीरामध्ये इनबिल्ट केलेले आहेत. लक्षात येतंय सगळ्यांना? हे हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा जास्त प्रभाव पडतो व्हर्बल कम्युनिकेशन पेक्षा. सगळ्याच गोष्टी व्यक्त करता येत नाही. उदाहरणार्थ, डिप्रेशन. डिप्रेशनची व्याख्या काय होते माहिती? डिप्रेशन डिप्रेशनचा अर्थ काय होतो? डी एक्सप्रेशन. डी एक्सप्रेशन. जो व्यक्ती
एक्सप्रेस करू शकत नाही त्याला म्हणायचं डी एक्सप्रेशन. डी एक्सप्रेशन. आणि जर तो व्यक्त करू शकला तर काय होईल? तर तो त्याचे भाव सांगू शकेल. राईट. आणि दिस इज व्हॉट द इम्पॉर्टंट थिंग. फार महत्वाची ही गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी जे तुमच्या अंतरंगात आहे, अंतर्मनात आहे, ते फिलिंग बाहेर व्यक्त करणं गरजेचं आहे. जोपर्यंत याच्यावर काम करत नाही तोपर्यंत जीवनात रिझल्ट येणार नाही. आणि हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. आणि माझ्या एकट्याच्या नाही, तर असे कितीतरी मोठमोठे ट्रेनर आहेत किंवा ऑथर आहेत, लेखक आहेत किंवा तत्वज्ञ आहेत. या सगळ्यांचा हा अनुभव आहे की व्हॉट आर यू फिलिंग राईट नाऊ. आत्ता तुम्हाला काय फील होत आहे? आणि जे तुम्हाला फील होत आहे त्या अनुसार तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत जाईल. राईट. आता जे इमोशन आपण रेकग्नाइज केलेले आहेत, राईट, जे इमोशन आपण रेकग्नाइज केलेले आहेत, आता याला कसं रिमूव्ह करायचं? राईट. आता याला रिमूव्ह करण्यासाठी काही बेसिक स्टेप्स आहेत. मग हे इमोशन पैशांसाठी असेल किंवा तुमच्या वैयक्तिक फिलिंगसाठी असेल, म्हणजे धनसंपत्ती आहे, चार गोष्टी आहेत: हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी. ह्या चारही गोष्टींसाठी तुम्ही हे ईएफटी रिमूव्ह करू शकता. प्रत्येक जी कॅटेगरी आहे, पाचवी पण असेल, सहावी पण असेल, 10 कॅटेगरी पण होतील जीवनाच्या, राईट, होऊ शकतात आपापल्या क्रिएटिव्हिटी अनुसार. परंतु जे मी सांगत आहे त्यामध्ये ह्या चार प्रमुख आहेत. राईट. एक आरोग्य, दुसरं नातेसंबंध, तिसरं करिअर, नोकरी, व्यवसाय, व्यापार, यामध्ये तुम्हाला जे काही फिलिंग निर्माण होत आहेत ते, आणि चौथं धनसंपत्ती, याच्याविषयी काही फिलिंग असतील ते. याच्यात माइंडसेटवर आपण चर्चा करत आहोत आणि काही स्किल सेट आहेत. राईट. जसं कम्युनिकेशन हे स्किल आहे, सेलिंग हे स्किल आहे, आणि तसं हा माइंडसेट, माइंडसेटचा अर्थ काय? ज्यावर आपल्याला काम करायचंय. राईट. आता माइंडसेट मध्ये तुम्ही रेकग्नाइज केलं आणि तुमची आता फिलिंग आहे, एखादी फिलिंग घेऊ आपण, जी पण तुम्हाला फील होतीये, कदाचित रिग्रेट, पश्चाताप. राईट. रिग्रेट असेल जीवनाविषयी किंवा अजून काही गोष्टी, घटना ज्या जीवनामध्ये झालेल्या आहेत, तर ती जर घटना किंवा ते जे फिलिंग आहे, ते इमोशन जे आहे, ते जर रिमूव्ह करायचं असेल तर याला म्हणायचं इमोशनल फ्रीडम टेक्निक. इमोशनल फ्रीडम टेक्निक. राईट. आता यामध्ये काय करायचं? ते इमोशन रेकग्नाइज करा. आता मी रेकग्नाइज केलं की माझ्या जीवनात मला काय काय फील होत आहे, परंतु याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आता मी काय करेल? याला ईएफटी म्हणायचं. आणि प्रत्येक व्यक्ती हे करू शकतो. अगदी सोपं आहे आणि प्रत्येकाने करायला पण पाहिजे. ज्याच्याने जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो ना, ह्या बहुतेक गोष्टी सोप्याच आहेत. फक्त इंसान पैसों से गरीब नहीं है, मेहनत से गरीब है. तो त्या गोष्टीवर मेहनत घ्यायला नको म्हणतो, म्हणजे परिश्रम करायला नको म्हणतो. आणि म्हणून पुन्हा 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 तो पॅटर्न त्याच्या जीवनामध्ये घटित होत राहतो. राईट. एखादा व्यक्ती जर रिलेशनशिप मध्ये, नातेसंबंधात मध्ये, त्याला जर पुन्हा पुन्हा डिसिव्ह होत असेल, म्हणजे कोणीतरी त्याला फसवत असेल किंवा चीट करत असेल किंवा त्याच्याबरोबर, त्याला म्हणतात ना, उसने मेरे साथ धोखा किया है, याचा अर्थ काय होतो? त्याने नाही केलेला, तुम्ही तो आकर्षित केलेला आहे. राईट. आता ते इमोशनल जे फिलिंग आहे ते रिमूव्ह करायचंय. मग कसं करायचंय? हा, अजून एक महत्वाची गोष्ट याच्या आधी एक सांगतो. हे जे फिलिंग्ज आहे, हे आपल्या शरीरामध्ये स्टोर असतात. राईट. आणि याला काय म्हणतात? याला म्हणजे जी बॉडी लँग्वेज आहे आपली, हा, हे जे आहेत, हे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्टोर असतात. इमोशन, इमोशन हे ब्रेन मध्ये नसतात.
हे आपल्या बॉडीमध्ये असतात. राईट, बॉडीमध्ये. बॉडीमध्ये याचा अर्थ काय होतो? जसं की सायकल तुम्ही बालपणात चालवलेली आहे आणि आता पुन्हा तुम्हाला सायकल घ्यायची आहे किंवा सायकल चालवायची आहे, तर तुम्हाला ते बुद्धीने विचार करायची आवश्यकता नाहीये. तुम्ही त्या सायकलवर बसल्याबरोबर तुमचं जे शरीर आहे, त्या शरीरामध्ये ते सगळी इन्फॉर्मेशन, ती नॉलेज जे काय आहे, हे तुमच्या शरीरामध्ये स्टोअर आहे. राईट. आणि ते शरीर त्याला तसं रिस्पॉन्स करत जातं. आणि हे पॅटर्न इथे स्टोअर असतात शरीरामध्ये. आता याचे वेगवेगळे टॅपिंग पॉइंट आहेत. राईट, टॅपिंग पॉइंट. आणि त्या टॅपिंग पॉइंटवर जाऊन जर तुम्ही ते कम्युनिकेट करायला गेलात आणि मग त्याला रिप्लेस केलं तर ते शक्य आहे. धनसंपत्तीसाठी हा EFT फार महत्वाचा आहे. राईट. हे EFT आपल्या शरीरात स्टोअर झालेले आहेत. हे काही पॉइंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये, ज्यामध्ये हे EFT म्हणजे इमोशन्स स्टोअर झालेले आहेत. राईट. हा. तर आता काय करायचंय, जे पण तुमचं इमोशन आहे, आता मी जे करतोय हे तुम्हाला सुद्धा करायचंय. राईट, माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा करा. पाठीचा कणा, मान, डोके एका सरळ रेषेत ठेवून बसा आणि जे मी करत आहे ते तुम्हाला करायचं आहे माझ्या बरोबर. हा. हा अंगठा आहे, म्हणजे हा नखाचा आपला पार्ट आहे. राईट. इथे टॅपिंग करायचंय, ह्या इथे टॅपिंग करायचंय. हे दिसतंय तुम्हाला? नख आणि ही स्किन जिथे तिथं टॅपिंग करायचंय. टॅपिंग, 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 टॅपिंग. राईट. आणि इथे करायचंय. राईट. हे टॅपिंग करायचंय. दररोज एवढी जरी प्रॅक्टिस केली तरी सुद्धा, याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, परंतु इथून सुरुवात करू शकता तुम्ही. राईट. हा. आता आपण कुठलं फिलिंग येणार आहे? उदाहरणार्थ गिल्ट घेता येईल, किंवा लॅक ऑफ ट्रस्ट घेता येईल, इनसिक्युरिटी, रिग्रेट घेता येईल, पश्चाताप. पश्चाताप घेऊ आपण, टायमिंग. इवन दो आय रिग्रेट ऑफ समथिंग, मला काही गोष्टींचा पश्चाताप होतोय, बट स्टील आय लव्ह अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. मी जसा आहे तसा मी माझा स्वीकार करतो. जरी माझ्या जीवनात काही अशा गोष्टी, काही अशा घटना घडलेल्या आहेत ज्याचा मला पश्चाताप होत आहे, तरी सुद्धा मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो आणि माझा स्वतःचा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा. जरी माझ्या जीवनात मला काही गोष्टींचा पश्चाताप होत आहे, तरी सुद्धा मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा. आणि मी माझा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा. इवन दो आय एम फीलिंग दिस इमोशन ऑफ रिग्रेट, तरी सुद्धा आय ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. आय लव्ह माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. जरी मला माझ्या जीवनामध्ये पश्चाताप होत आहे काही गोष्टींचा, काही घटनांचा, तरी सुद्धा मी माझा स्वीकार करतो आणि माझ्या स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा. राईट. इवन दो आय एम फिलिंग धिस इमोशन ऑफ रिग्रेट, जरी माझ्या जीवनामध्ये पश्चातापाची ही फिलिंग आहे, पश्चातापाची ही भावना आहे, तरी सुद्धा मी माझ्या स्वतःचा स्वीकार करतो आणि माझ्या स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा. राईट. आता ज्या वेळेस जीवनामध्ये असे काही इमोशन घटित होतात, त्यावेळेस सर्वप्रथम व्यक्ती स्वतःविषयी दुःखी होतो, नाराज होतो, किंवा स्वतःची घृणा करायला सुरुवात करतो. राईट. स्वतःची घृणा करायला म्हणजे त्याला स्वतःचा राग यायला सुरुवात होते, की मी असं का केलं? हे मी नव्हतं करायला पाहिजे, मी असं नको बोलायला पाहिजे होतं, माझ्या हातून असं गोष्टी घडायला नको पाहिजे होत्या. आणि याच्यामध्ये तो रिग्रेट करतो. रिग्रेटचा अर्थ काय होतो? पश्चाताप. किंवा त्याला ज्याला म्हणतात ना, पछतावा हो रहा है. लहान मुलांना पहा, त्याच्या हातून जर काही पडलं तर त्यावेळेस कदाचित त्याला रडायला नाही येणार, पण अजून एक 5-10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटांनी
मग त्याला ते रिअलाइज होतं, तो आपोआप रडायला लागतो. आपण म्हणतो नाही, त्याच्या हातून ते पडलं ना, त्याला जरा आता त्याचा हे होतंय, पश्चाताप फील होतोय. किंवा मम्मी किंवा पप्पा यांच्याविषयी जर कोणी त्याला सोडून गेलं असेल अचानक, अचानक म्हणजे दुकानात जायचंय किंवा कुठं बाहेर जायचंय, आणि तो त्यांच्या पाठीमागे म्हणत असेल की मला घेऊन चला, आणि त्यांनी नाही नेलं, आणि थोड्या वेळाने परत पप्पा आले, तर त्यांना पाहता क्षणी तो पुन्हा रडायला लागतो. मग त्याला तो म्हणजे पछतावा, परत त्याला असं वाटतं यांनी मला का सोडून गेलं. हे फिलिंग आहेत, हे स्टोअर होत जातात, राईट. आणि तेच तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे, बरोबर. मग आता ही एक प्रोसेस झाली की इवन दो आय एम फिलिंग रिग्रेट ऑफ माय सेल्फ, मला पश्चाताप जरी होत असेल तरी सुद्धा मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा, मी स्वतःचा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा, राईट. आता याच्यातच थोडंसं इम्प्रूव्हमेंट जर केली, तर काही व्यक्तींना लेझी फील होत असेल किंवा आळस खूप आहे असं फील होत असेल, तर त्यावेळेस ते काय म्हणू शकतात, इवन दो आय एम फिलिंग लेस एनर्जेटिक किंवा आय एम फिलिंग लेझी, मी आळशी आहे किंवा आळस मी अनुभवतो आहे, तरी सुद्धा मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा, आणि माझा स्वीकार करतो जसा आहे तसा. मग असं बोलल्यानंतर आळसावर काम करायचं नाही का? नाही, त्याच्यावर काम करायचंय. पण कशा पद्धतीने काम करायचं आहे? हा, त्यावेळेस आपल्याला आता ते इमोशन रिमूव्ह करायचे. मग कुठून सुरुवात करायचे? आपल्या, त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात ना, इथून टाळू, या इथं इथं टॅपिंग करायचंय. दिसतंय तुम्हाला? टॅपिंग. हा, असं टॅपिंग करायचंय, असे पॉइंट, आणि याच्याने टॅपिंग करायचे. हा, आय रिमूव्ह दिस फिलिंग ऑफ रिग्रेट, या पश्चातापाच्या भावनेला मी मुक्त करत आहे. आय रिलीव्ह this feeling of regret, I relieve this feeling of regret, I relieve this feeling of regret, I relieve this feeling of regret. पश्चातापाची ही भावना मी रिमूव्ह करत आहे. आय रिलीव्ह दिस फिलिंग ऑफ रिग्रेट, राईट. त्यानंतर डोळ्याच्या वरती, आय रिमूव्ह दिस फिलिंग ऑफ रिग्रेट, आय रिलीव्ह दिस फिलिंग ऑफ रिग्रेट. पश्चातापाची ही जी भावना आहे, ही मी मुक्त करत आहे. आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट, आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आता डोळ्यांच्या खाली, राईट, हा इथे, आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट, आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. हा, इथे करा, इथे ते इमोशन स्टोअर झालेले आहेत. आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट, राईट. हा, इथे टेम्पर, याला टेम्पर म्हणतात, राईट. हा, करा इथे, आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट, आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट, आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. नाकाखाली, आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट, I relieve this feeling of regret. I relieve this feeling of regret. I relieve this feeling of regret. Right? गालावर पण तुम्ही करू शकता. I relieve this feeling of regret. I relieve this feeling of regret. ओठांखाली, I relieve this feeling of regret. 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 पश्चातापाची ही भावना मी मुक्त करत आहे. मी मुक्त करत आहे. राईट? याला म्हणायचं मसल मेमरी. आता हे कॉलरच्या खाली जे बोन्स असतात ना इथे, हा, याच्यावर टॅपिंग करा. आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. I relieve this feeling of regret. 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 Right? आता आर्मपीट, बरोबर आपल्या बाहूमध्ये, हा, काखेमध्ये थोडस खाली, आय रिलीव्ह दिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आय रिलीव्ह दिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आय रिलीव्ह दिस फिलिंग ऑफ रिग्रेट.
आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. राईट. हे तुम्ही दोन्ही साईडला करू शकता, आयदर एका साईडला करू शकता. याला काय म्हणायचं? मसल मेमरी. एखादा व्यक्ती जर निरुत्साही असेल, आळस असेल, तर तो आळस कुठे स्टोअर झालेला आहे? इथे नाही, मेंदूमध्ये नाही, बुद्धीत नाही. आळस बुद्धीत नसतो. त्या फिलिंग बुद्धीत नसतात. त्या फिलिंग कुठे असतात? मसल मेमरी. मसल म्हणजे काय? जे आपले स्नायू आहेत, या स्नायूमध्ये ते स्टोअर झालेले आहेत. राईट. आणि तिथून त्यांना रिमूव्ह करावं लागेल. आता आपण वरच्या भागावर काम केलेलं आहे. आता अजून कुठे स्टोअर असतील हे? मगाशी जसं आपण बोललो, हा अंगठा. आय रिमूव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आय रिमूव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आय रिमूव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. मी पश्चातापाची ही भावना मुक्त करत आहे. आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. I relieve this feeling of regret. 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 पश्चातापाची ही जी भावना आहे ती मी रिलीज करत आहे. आय रिलीव्ह दिस फिलिंग ऑफ रिग्रेट. आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. जर पश्चाताप होत असेल, काही कृती, काही आचरण, तर काय म्हणायचं? आय रिलीव्ह धिस फिलिंग ऑफ रिग्रेट. 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 राईट. हा. आता एक श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि रिलीज करा. येस. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि रिलीज करा. हृदयावर हात ठेवा. हा. आणि आता चेक करा कसं फिलिंग आहे ते. राईट. हा. येस. यू माइट फील व्हेरी लाईट. आता तुम्हाला हलकं फील वाटत असेल. जी इमोशन किंवा ज्या फिलिंग घेऊन तुम्ही हा प्रवास करत होतात किंवा स्वतःला त्रास करून घेत होतात, त्या फिलिंग आता तुम्हाला रिअलाइज होतील की आता त्या कमी 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 होत चाललेल्या आहेत. दिस इज व्हॉट कॉल्ड द प्रॅक्टिकल इमोशनल फ्रीडम टेक्निक. आणि याच्यावर कार्य करणं आवश्यक आहे. आता हे जे रेकग्नाइज केलेले आहेत, ह्या अशा काही इमोशन आहेत, परंतु ह्याच इमोशनला आपल्याला ट्रान्सफर करता येतं. कशामध्ये ट्रान्सफर करायचं याला? की आपल्या पॉझिटिव्ह इमोशनमध्ये. राईट. आणि ही एक प्रोसेस आहे, हा एक प्रोग्राम आहे. आणि यावर स्वतःला म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्ट करावी लागेल. टाइम आणि तुमचे इफर्ट्स आणि मनी. पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल, वेळ इन्व्हेस्ट करावा लागेल आणि प्रयास इन्व्हेस्ट करावा लागेल. बरेचसे व्यक्ती म्हणजे मला जे काही कॉल येतात किंवा ज्यामध्ये डिस्कशन होतं की मला हे मला प्रगती करायची, मला इम्प्रूव्हमेंट करायची, माझ्या जीवनातले काही गोल मला अचीव्ह करायचे आहेत. पहिला प्रश्न मी त्यांना हाच विचारतो, हे सगळं काही शक्य आहे, परंतु पहिल्यांदा दोन प्रश्नाचं उत्तर द्या. यामध्ये तुम्ही कमिटेड आहात का? वेळ द्यायला तयार आहात का? पैसा खर्च करायला तयार आहात का? इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहात का? मिनिमम इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहात का? आणि बऱ्याच वेळा माझ्याकडे वेळच नाहीये, मग तुम्ही नाही काय करू शकत. राईट. ज्या गोष्टी आज तुमच्या जीवनात घडत आहेत, आज तुमच्या जीवनात जे पण काही आहे, व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती जी पण काही आहे, याच्यासाठी तुम्ही काय केलंय माहितीये? याच्यासाठी तुम्ही काही गोष्टी म्हणजे एक फॉर्म्युला आहे, TMFS दिलेला आहे. म्हणून ती गोष्ट किंवा त्या गोष्टीत तुम्ही एक्सपर्ट आहात. जर तुम्ही अकाउंटिंग मध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही काय केलेले? TMFS दिलेला आहे.
जर तुम्ही संगीत विशारद असाल, तज्ज्ञ असाल, किंवा कुठल्याही जीवनाच्या कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल, तुम्ही जर बॉडी बिल्डर असाल, तुम्ही म्हणजे पहिलवान, किंवा ज्याला म्हणतात ना शरीर यष्टी ज्याची सुदृढ आहे, सुदृढ व्यक्ती, तर तुम्ही काय केलेलं माहितीये? TMFS त्यासाठी इन्व्हेस्ट केलेलं आहे. काय असतं हे TMFS? बऱ्याच व्यक्तींना त्यांचे गोल अचीव करायचे आहेत, गोल. यूट्यूबर बनायचंय फॉर एक्झाम्पल, किंवा स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, किंवा त्यांचं ज्ञान दुसऱ्यांबरोबर शेअरिंग करायचंय, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन करायचंय, वाटायचंय. परंतु ते म्हणतात माझ्याकडे TMFS नाहीये. मग याचा अर्थ हा होतो की तुम्हाला ते प्राप्त होणार नाहीये. मग TMFS काय आहे? उदाहरणार्थ, बरेच व्यक्ती म्हणतात की आमची मुलं ऐकत नाहीत, पण ज्यावेळेस ते गेम खेळायला बसतात ना, त्यावेळेस ते मात्र खूप शांत चित्ताने, एकाग्रतेने, कितीही वेळा गेम मध्ये हरले किंवा डिफीट झाले, पण ते ऍक्सेप्ट नाही करत. ते पुन्हा उठतात, पुन्हा लढतात, आणि मग जोपर्यंत ते जिंकत नाही तोपर्यंत ते प्रयास करतच राहतात, करतच राहतात. कळालं? म्हणजे याचा अर्थ तो मुलगा आळशी आहे का? नाही. त्याच्या आत ते सगळे गुणधर्म आहेत, जे एका, म्हणजे त्याची बॉडी लँग्वेज सुद्धा ती विजेत्यासारखी झाली कधी, ज्या वेळेस त्याला रेकग्नाइज झालं की मला हे पाहिजे. लहान मुलांना पहा तुम्ही, क्रिकेट खेळताना, ग्राउंडवर जाताना, किंवा बाहेर मैदानात काही खेळ खेळताना त्यांची बॉडी लँग्वेज कशी असते, राईट? किंवा पेंटिंग करताना, जरी बसून एका ठिकाणी करायचं असेल, पेंटिंग करत असेल, किंवा स्कूलमध्ये काही कार्यशाळा असेल, ज्याला म्हणतात ना, ते एक छोटासा प्रयोग असतो ज्यामध्ये त्यांना काही गोष्टी तयार करायच्या असतात, त्यामध्ये पहा, ते अगदी तल्लीन होऊन त्या गोष्टी करतात. याचा अर्थ काय होतो? तो मुलगा आळशी नाहीये, त्या मुलामध्ये कुठली कमतरता नाहीये, त्याच्यात सगळ्या पोटेन्शियल, सगळ्या संभावना, सगळ्या पॉसिबिलिटीज ऑलरेडी आहेत. काही मुलांना देवपूजा करायला खूप आवडते, म्हणजे काही मूर्ती असेल किंवा त्याला आंघोळ घालणं, किंवा तिथं पूजा करणं, बसणं, जप करणं, हे पण आवडतं मुलांना. का आवडतं? कारण त्याने त्यामध्ये TMFS दिलेला आहे. कळालं? हा फॉर्म्युला जर समजला तर व्यक्ती याच्यावर काम करेल. काय असतं हे TMFS? एखादा व्यक्ती जो संगीत विशारद आहे, किंवा जिम मध्ये रेग्युलर जातोय, जिम मध्ये त्याला शरीर सौष्ठव करायचं आहे, शरीर बलदंड करायचं आहे, स्नायू बलदंड करायचे आहेत, शरीराला एक आकार, किंवा सिक्स पॅक ऍप बनवायचे आहेत, राईट? एक शरीर यष्टी. तर हा मुलगा घरी झोपून राहील का पहाटे लवकर उठून जिम मध्ये जाईल? तो पहाटे लवकर उठेल. याचा अर्थ काय होतो? तो त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी वेळ देतो, वेळ. याला म्हणायचं टाइम. काय म्हणायचं? वेळ, कमिटमेंट, टाइम. तो कमिटेड आहे. कळालं? बरं, एकच दिवस करेल का आठवड्यातून? नाही, दररोज त्याला तिथे जायचंय. टाइम त्याने दिलेला आहे, कमिटेड. याला कमिटमेंट म्हणतात. टाइम, वेळ द्यावा लागेल ना. बिना वेळ देता कसं काय बरं तुमचे मसल्स डेव्हलप होतील? त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी, ती कसरत करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, राईट? याला म्हणायचं टाइम, वेळ. त्यानंतर जर ती पर्टिक्युलर गोष्ट तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल, त्याला म्हणायचं मनी. TM, मनी. मनी, पैसे खर्च करावे लागतील. त्या जिमचे जे पण काही चार्जेस आहेत मंथली, ते तुम्हाला पे करावे लागतील. लक्षात येत आहे तुम्हाला? एखादा संगीत विशारद आहे, तज्ञ आहे, अरे पण त्याने संगीताचे ते क्लासेस घेतलेले आहेत, त्याने त्यामध्ये त्याचं इफर्ट्स, ती जी फी आहे, मे बी 10,000 असेल, मे बी 45,000चं पॅकेज असेल, हू नोज, परंतु ते त्याने पे केलेलं आहे. लक्षात येते तुम्हाला?
फ्री मध्ये जर हवं असेल तर त्याला म्हणायचं फ्रीमियम. फ्रीमियम. बरेच व्यक्ती ही चूक करतात. उद्या पाहिजे तर आपण डिटेलमध्ये बोलू याच्यावर. फ्रीमियम. आणि काही व्यक्ती असतात ते असतात प्रीमियम. प्री, PRE, प्रीमियम. आणि एक असतात फ्रीमियम. फ्री मध्ये कुठं काय भेटते का, फ्री मध्ये कुठं काय अचीव करता येते का? पण ह्या जगामध्ये फ्री मध्ये काहीच मिळत नाही. तुम्हाला त्याची किंमत, मोबदला चुकवावा लागतो. त्याची जी व्हॅल्यू आहे ती परतफेड करावी लागते. राईट? मोबदला द्यावा लागतो. आणि तो मोबदला नॉट नेसेसरी फक्त पैशांच्या बाबतीत किंवा फक्त पैशांच्या स्वरूपात असेल असं नाही. वेळेच्या स्वरूपात पण असेल आणि श्रमाच्या स्वरूपात पण असेल. जर तुम्हाला काही जीवनामध्ये अचीव करायचं आहे, प्राप्त करायचं आहे, तर ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा, लक्षात ठेवा की याच्यावर काम करावं लागेल. राईट? प्रीमियम स्टुडंट बनू नका, प्रीमियम स्टुडंट बना. ज्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये तुम्हाला एक्सपर्ट बनायचं तिथं काय करावं लागेल? फोकस. फोकस राहावं लागेल. ना लेफ्ट ना राईट. फोकस. फोकस राहावं लागेल. याला काय म्हणायचं? फोकस. TMF. एफ फॉर फोकस. फोकसचा अर्थ काय होतो? की कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. फोकस. TMF. आणि स्पेस. स्पेसचा अर्थ काय होतो? की त्या पर्टिक्युलर हॉबीसाठी तुमच्या हृदयात जागा पाहिजे. कळालं? हा, आता ह्या चार गोष्टी ज्या असतील, आता हा पार्ट येतो व्हॅल्यू मध्ये. हा सेपरेट सेशन आहे किंवा एक पर्टिक्युलर चॅप्टर आहे ज्यामध्ये मी इलॉबोरेट करेल हे सगळं. आणि हा मोठा चॅप्टर आहे. राईट? परंतु व्हॅल्यू निर्माण करावी लागेल. व्हॅल्यू. आज तुमच्या जीवनात जे पण काही आहे ना, तुम्ही एवढीच TMFS याला दिलेली आहे म्हणून एवढंच तुम्हाला मिळालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त TMFS द्यावं लागेल. लक्षात येते सगळ्यांना? याच्यामध्ये कुठली पार्शालिटी नाही. याच्यात काय पार्शालिटी आहे? किंवा याच्यात म्हणतात ना आपण निसर्ग किंवा हा पर्टिक्युलर व्यक्ती माझ्या बाबतीत दुजा भाव कसला दुजा भाव आहे याच्यात? ह्याच्यात कुठलाही दुजा भाव नाही. हे ऍक्च्युअल आहे, हे प्रॅक्टिकल आहे. ज्या पण क्षेत्रात तुम्हाला प्रावीण्य प्राप्त करायचं आहे त्यासाठी तुम्हाला TMFS द्यावं लागेल. लक्षात आलं? ओके. सो नाऊ हिअर विल स्टॉप.